पालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या मतदार याद्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर आज चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानं खळबळ उडाली आहे. या त्या कारणावरून आधीच गोंधळात सापडलेल्या निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. ठाणे महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणात आणि मतदार याद्यांमधील घोळ या पाठोपाठ आता पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क नवी मुंबईच्या मतदार याद्या पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तेव्हा आगामी पालिका निवडणुका अशा पद्धतीनं होणार असतील तर या निवडणुका पुढेच ढकला अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसेनंही केली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणूक मतदार याद्यांसंदर्भातील काम पुण्याच्या अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आले. त्रुटीसंदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावून खुलासाही मागवण्यात आला आहे, अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळू पिचड यांनी दिली आहे. सत्याचा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्याच्यात जे मतदार जे डुप्लिकेट आहेत, दुबार आहेत, कसं भोंगल कारभार आहे याचं सत्यता आम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं, देशाने बघितलेलं आहे. आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ याच्यावरती अजून सखोल अभ्यास करून यांचा भांडाफोड करणार आहेत. तर उद्या शेवटची तारीख असणार आहे, काय सांगा? उद्या या ज्या मतदार याद्या प्रसारित झालेल्या आहेत महापालिकेकडून प्रारूप याद्या, त्यांची जी हरकत घेण्याची तारीख आहे ही उद्याची लास्ट आहे. या अनुषंगाने आम्ही आज ही हरकत अर्ज आम्ही इथे महापालिकेला नोंदवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजून एक निवेदन त्यांना त्याच्यात दिलेलं आहे की ह्या ज्या याद्या आहेत ह्या चेक करण्यासाठी अजून 15 दिवसाचा अवधी द्यावा. कारण या प्रारूप याद्या 20 तारखेला प्रसारित झाल्या, परंतु ठाणे महानगरपालिकेकडे 24 तारखेला आम्ही आलो होतो तरी सुद्धा वॉर्ड क्रमांक 27 आणि 29 या वॉर्डाच्या याद्या उपलब्ध नव्हत्या. मग जर तुमच्याकडे अजून याद्या उपलब्ध नाही तर तुम्ही त्या ज्या हरकत घेण्याची जी तारीख आहे ती नक्की तुम्ही आम्हाला वाढवून दिली पाहिजे. कारण तुमच्याकडून डिले झालेला आहे, आमच्याकडून डिले झालेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून यात वेळ द्यावा. कुठेतरी जे आहे मोठ्या प्रमाणात